झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि महापुरुषांची जातींमध्ये वाटणी कशाला? महापुरुषांचे पुतळे कसले उभे करताय असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत राज यांनी दलित नेत्यांच्या वृत्तीचा समाचार घेतलाय। स्मारकापेक्षा ग्रंथालय उभारा तीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं परखड मत राज यांनी इंदू मिल प्रश्नी व्यक्त केलंय। भाषणाच्या ओघात असे एक विधान केलं की दलित नेते या सगळ्या प्रश्नाकडे बघताना तुम्ही इंदू मिलच्या जागेचा उल्लेख केलात आणि नंतर असं सांगितलं हे सगळे रामदास आठवले वगैरे कुठे होते, ते फक्त इंदू मिल करत होते। कुठेतरी या सगळ्या दलित चळवळीला एक प्रकारे पुन्हा हलवणारं वाक्य आपण म्हटलं। या सगळ्याचे राजकीय परिणाम नेमके काय होतील याची जाणीव होती आपल्याला? आजही आहे आणि तेव्हाही होती। मुळात हे दलितांचे नेते म्हणवणारे आहेत हे एक वेगळेच आहेत आणि दलित जनता वेगळीच आहे। यांचा एकमेकांशी काही संबंध नाही। यांचं राजकारण वेगळ्याच लेवलला चालू असतं। परवा दिवशी मी ज्यावेळेला ते बोललो त्याच्यानंतर प्रत्येक मायावतींपासून प्रत्येकाने स्टेटमेंट काय केलं, गौतम बुद्धाची विटंबना झालेली नाही। हो ना, खरंय। हा महावीराच्या मूर्तीची विटंबना होतानाचा फोटो आहे। बरोबर। हा फोटो कोणाचा आहे? गौतम बुद्धाचाच आहे ना पुतळा? हा पुतळा गौतम बुद्धाचाच आहे ना? बरोबर आहे। हा महावीराचा आहे ना? मग तुम्ही कोणाला घाबरून सांगताय तुम्ही गौतम बुद्धाची विटंबना झाली नाही म्हणून? एक, ही हायकोर्टाची नोटीस आहे, लखनौ हायकोर्टाची नोटीस आहे की 12 सप्टेंबरच्या आत तुम्ही गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आणि महावीराचा स्टॅच्यू हा ताबडतोब तिकडे नीट बसवला पाहिजेत। मग काय म्हणताय तुम्ही गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही? कोणाला घाबरून बोललात तुम्ही? एक प्रकारे राजकारण कुठेतरी एक्सपोज करायचं होतं तुम्हाला? अर्थातच हे काही करत नाहीयेत, हे दलितांचे नेते म्हणवतात। हे इंदू मिल काय करायचं तुम्हाला त्या इंदू मिलमध्ये? पुतळा बांधायचा आहे? त्याने काय होणार? त्याने काय होणार? या राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांचा जो समुद्रातला पुतळा आहे त्यालाही विरोध केला होता। हे असले पुतळे बांधून काय होणार आहे? महाराजांचे जे गड आहेत, बरोबर आहे, पैसाच खर्च करायचा आहे ना, मग त्या गडांवरती करा। भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले महाराज काय होते हे तरी कळेल, हे गड काय होते हे तरी कळेल। दर महिन्याला एक बुरुज ढासळतो त्यातल्या अनेक किल्ले। ह्या गोष्टी तुम्ही नीट करायच्या ऐवजी महापुरुषांचे पुतळे कसले उभे करताय? इंदू मिलमध्ये बांधायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक बांधायचं असेल तर जगामधली सगळ्यात मोठी लायब्ररी तिकडे उभी करा की जगभरातले लोक तिकडे ज्ञानासाठी येतील। खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना ती श्रद्धांजली असेल। वाह, की हे माझं स्मारक, ह्याला स्मारक म्हणतात। नुसते पुतळे उभे करून काय करायचे? गल्ली गल्लीत चौकात पुतळे आहेत, मग कोणीतरी हार घालायचा चपलांचा, त्याच्यावरती दंगली करायच्या। एवढेच उद्योग आहेत का? आणि एवढेच उद्योग यांना करायचे आहेत, ह्याच्या पलीकडे यांचा विचार नाही आहे दलित नेत्यांचा काही। यांना दुसरं काही सुचत नाही। जे आता तुम्ही जो विषय काढला दलित नेत्यांचा, प्रश्न असा आहे की या महापुरुषांची वाटणी काय प्रत्येक जातीमध्ये आणि धर्मामध्ये करायची का? म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवरती माझा अधिकार नाहीये का? छत्रपती शिवाजी महाराज, मग ते मराठ्यांचे, बाबासाहेब दलितांचे, महात्मा ज्योतिबा फुले आमचे काही माळ्यांचे, माळी समाजाचे, आणि मग तुमचे टिळक ब्राह्मणांचे, हे ह्यांचे ते त्यांचे, असे करून महापुरुष बघायचे का आम्ही? ह्यांना ज्या वेळेला ह्यांचं राजकारण बघा, याच आठवल्यांना ज्या वेळेला दिल्लीमधनं घरातनं बाहेर काढले, सामानासकट घर सोडत नव्हते, बंगला सोडत नव्हते, ते बाहेर काढल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला। हा दलित समाजाचा अपमान। अरे तू बाहेर पाड ना, पण पहिला बाहेर काढण्याची वेळ काय आली? म्हणजे यांच्या स्वतःवरती काही झालं की हे बाबासाहेबांचा अपमान, दलित समाजाचा अपमान। झी 24 तास एक पाऊल पुढे।